कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि आपल्याला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक करा। राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप सुख झाले ओ साजनी सुख झाले तो
अवघा भार वाटे देवा अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता संत सेवा न करिता संत सेवा न करिता अवघा भार वाटे देवा भार वाटे देवा संत सेवा न करिता संत सेवा न करिता कसोटी हे असे हाती कसोटी हे असे हात सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत दोषा दिसे पंथ गेले संत तो ऐसा गेले संत तो ऐसा कसोटी हे असे हाती कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत म्हणे सोंगवाया म्हणे सोंगवाया कारणयानुभवे कारणयानुभवे तुका म्हणे सोंगवाया म्हणे सोंगवाया कारणयानुभवे कसोटी हे असे हाती कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत
सत्यभूती भगवंत सत्यभूती 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 भगवंत सत्यभूती बुद्धी भगवंत भगवंत सत्यभूती भगवंत भगवंत सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत कसोटी असे आती कसोटी असे आती सत्यभूती भगवंत भगवंत सत्यभूती सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत सत्यभूती भगवंत कसोटी असे आती कसोटी असे
अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. चुकलोसा दिसे पंथ, गेले संत तो ऐसा. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. तुका म्हणे सोंगवाया, कारण या अनुभवे. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. विठ्ठल 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 लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या. जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुच्ची गणेशू. सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासो धारी जोजी. विठ्ठल 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 अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. संत श्रेष्ठ जगद्वंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट आणि महत्त्वाचा असा अभंग असून, प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय यांनी जिज्ञासूची भूमिका घेऊन आपल्याला संत सेवा घडली नाही असा खेद भगवान पांडुरंग परमात्म्याकडे केलाय. थोडक्यात संत सेवा घडावी अशी प्रार्थना केली. विठ्ठल 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 भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला गोदावरी मातेची ही पावन पंचक्रोशी भगवान श्री परशुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली पावन पंचक्रोशी, त्याचबरोबर वैकुंठवासी परमपूज्य प्रातस्मरणीय नथुसिंग बाबा आदी करून सर्व संत मांदियाळी, वैकुंठवासी मोठे बाबा, वैकुंठवासी परमपूज्य लक्ष्मण बाबा यांच्या सगळ्यांच्याच पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावनभूमीमध्ये बाबांच्याच कृपाशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ मंडळ, भजनी मंडळ, तरुण मंडळ, माता भगिनी सर्वांच्या सहकार्याने, सर्वांच्या प्रेमाने आदरणीय परमपूज्य गुरुवर्य परमेश्वर बाबा, तुळशीराम बाबा, पंढरीनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाने, यांच्या पावन उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत असलेला आपला हा गावचा उत्सव आणि उत्सवातील आपली आजची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. याही वर्षी सर्वांच्या प्रेमाने, बाबांच्या आज्ञेने माझ्याकडेही सेवा आलेली आहे. सेवेकरता उपस्थित सर्व संत मंडळी, श्रोते सज्जन आणि माता भगिनी सर्वांच्या चरणी मी वंदन करतो. आपण सर्वांनी मिळून टाळी वाजून कीर्तनात सहभाग व्हायचा आहे. विठ्ठल विठ्ठल या सप्त्याला आल्यानंतर, कार्यक्रमाला आल्यानंतर इथे उभे राहिल्याबरोबर सगळ्या पूर्वीच्या आठवणी जागृत होतात. वैकुंठवासी नथुसिंग बाबापासून
ही सगळी संत मंडळी, काय आपल्या गावाचं पुण्य असेल, काय भाग्य असेल, कारण त्यांनी आपल्याला स्वीकारलं आहे की नाही. अनेक गावं त्यांच्या दृष्टीपुढे असतात, पण आपल्या गावचं काहीतरी पुण्य प्रारब्ध असेल म्हणून बाबांनी गाथा संशोधनाकरता म्हणा, गाथ्याच्या लिहिण्याकरता आपल्या गावाची निवड केली. आणि पंचमवेद असलेला जगद्गुरु श्री तुकोबा यांचा गाथा सार्थ आपल्या गावात झाला, हे आपल्या गावाचं भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल त्यानंतर अनेक वर्ष आपल्याला परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी लक्ष्मण बाबा यांनी मार्गदर्शन केलं. सद्गुरू जोग महाराज संस्थेतील ही अलौकिक अशी सगळी मंडळी, अलौकिक असलेले महापुरुष वैकुंठवासी नथुसिंग बाबा, मोठे बाबा आणि लक्ष्मण बाबा, अगदी नथुसिंग बाबांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यासारखंच वैराग्य, त्यांच्यासारखंच प्रेम, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यांनी आपल्या गावाला एक प्रकारे शिस्त लावली. आता आपण पाहतो परिसरामध्ये सप्ते याच्यापेक्षाही मोठे होतात, भव्य दिव्य प्रमाणात होतात, परंतु त्या सप्त्यामध्ये शिस्त असेलच सांगता येत नाही. परंतु या सगळ्या संत मंडळींचे आपल्यावर उपकार आहेत. यांनी सगळ्यांनी आपल्याला काय शिस्त लावलेली आहे, आणि त्याच पद्धतीने आजही आपण मार्गक्रमण करतोय. चांगली गोष्ट आहे. विठ्ठल 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 या सगळ्या मंडळींचं सद्गुरू जोग महाराज संस्थेवर असलेलं प्रेम, आणि त्यातूनच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सद्गुरू जोग महाराज संस्थेविषयी असलेला आदर, सर्व आमच्या गुरुबंधू म्हणा, गुरुजनांच्या विषयी असलेला आदर, आणि म्हणून त्यातून ही सेवा आहे. नाही तर तसं पाहायला गेलं तर आजकाल लोकांना बदल लागतो. तेच कीर्तनकार नको असं लोक म्हणत असतात, परंतु प्रेम असेल तर मग माणसाला कंटाळा येत नाही. प्रेम नसेल तर माणसाला काय वाटतं, कंटाळा येतो कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे काय हरकत नाही बरं का बदल सुद्धा करायला, परंतु आपल्या शिस्तीत धरून बदल करायचा. विठ्ठल 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 चांगली गोष्ट आहे. परत एकदा आपण या ठिकाणी नवीन सुरुवात केली. मला वाटतं 2-4 वर्ष चांगला प्रतिसाद सुद्धा मिळाला. यावर्षी थोडासा कमी दिसतोय मला प्रतिसाद. हा पाऊस, हा बरोबर, 1-2 कारणं आहेत त्याच्या पाठीमागे. हा बिबट्या फिरतोय. आता हे सगळे जीवा उदार होऊन आलेलेच. आणखीन याच्यामध्ये सुद्धा आपल्याला उत्तरोत्तर प्रगती करता आली. या सगळ्या गुरुजन मंडळींच्या मार्गदर्शनाने आपण करू शकतो बरं का. मी आता या जन्मोत्सवाच्या काळामध्ये 7 दिवस एका गावामध्ये होतो. आपल्या बीड जिल्ह्यामध्येच ना बाबा, ते गाव बालम टाकळी नावाचं गाव आहे. ते शताब्दी महोत्सव होता. कृष्णचरित्र सांगण्याकरता तिथे गेलो होतो. जवळजवळ 1000 पोरं टाळकरी म्हणून उभी राहिली होती. किती? 1000. 1000 विद्यार्थी टाळकरी उभे राहिले होते. मी गेल्यानंतर आता आमच्या संस्थेचेच गुरुबंधू आहेत, त्यांनी सगळी ती मुलं तयार केलेली आहेत. हरिभक्तीपरायण आदरणीय राम महाराज झिंजुर्गे म्हणून. म्हटलं महाराज एवढी 1000 पोरं कशी काय तयार केली तुम्ही? ते म्हटले आता ह्या गावातली सप्ताह होणार आहे, तेव्हा सप्ताह करत असतानाच मी त्यांना बांधून घेतलं. म्हटले मला जर इथे 100 टाळकरी तुमच्या गावातले उभे राहणार असेल तरच मी नियोजन माझ्याकडे घेतो. म्हटले नाही तर मी घेत नाही. ते म्हटले आम्ही टाळकरी पोरं तुम्हाला देतो, पण घडवायचं तुमच्या हातात आहे. मग महाराजांनी मला सांगितलं, म्हणजे त्यांनी घडलेलं सांगतो बरं काय. ते म्हटले फक्त 18 तासात
ह्या सगळ्या पोरांना मी टाळं वाजवायला, पावल्या खेळायला आणि चाली म्हणायला शिकवते. म्हणजे दर शनिवार रविवार 2 तास 3 तासाचं जाऊन गावोगाव त्यांनी अशी हरिपाठ मंडळं तयार केली. म्हणजे तरुण मंडळी जी आहेत त्यांनी हरिपाठाला उभं राहायचं, कीर्तनाला उभं राहायचं, पॅन्ट शर्ट घालून उभं राहिलं तरी चालेल. आणि पद्धत अशी सुरू केली, कुठल्याही गावात कीर्तन असलं तर सगळ्यांनी टाळ घेऊन आपला जायचं आणि टाळकरी म्हणून उभं राहायचं. आणि अशीशी ती मुलं जे आहेत हळूहळू त्यांना गोडी निर्माण होते. कारण आत्तापर्यंत आपण सगळं केलंय, पण हे पुढेही चाललं पाहिजे. त्याच्याकरता तरुण मंडळींची सुद्धा उपस्थिती खूप महत्वाची. पण आपल्याकडे तरुण मंडळींची संख्या जरा याच्यात कमी दिसते. त्यांना गोडी निर्माण होईल याच्याकरता सुद्धा काही उपक्रम आपल्याला आता हे गुरुजन मंडळी त्यांच्या मार्गदर्शनाने आपण करू शकतो. काय त्यांना आवडेल असं एखादं दुपारी व्याख्यान ठेवलं तरी चालेल ना. व्यसनमुक्तीवरचं व्याख्यान, विविध विषयाची व्याख्यानं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, शिबिर एक झालं पाहिजे. मला वाटतं आपल्या गावात होतच असेल. हां, मी अमरावतीला गेलो होतो बाबा. जवळजवळ 1400 मुलं त्या श्रद्धासागरला, माझे 7 दिवस ज्ञानेश्वरी होती. श्रद्धासागर अकोल, आपलं अकोट, 1400 मुलं उभी होती. मी विचारलं एवढी 1400 मुलं कुठून आली? ते म्हटले दर मे महिन्यामध्ये आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये जवळजवळ 100 शिबिरं होतात आणि प्रत्येक शिबिरामध्ये शाळेची 100 पोरं असतात. आणि अशी 100 शिबिरं आम्ही घेतो. याच्यातलेच हे सगळे टाळकरी होतात, हेच पुढं भजनी होतात, याच्यातलेच तुमच्या संस्थेत येतात आणि ते कीर्तनकार होतात. विठ्ठल 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 म्हणजे पुढची पिढी सुद्धा हळूहळू काय झाली पाहिजे, त्याच्यातून तयार झाली पाहिजे. असू द्या. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा आपण अभंग निवडलेला आहे. या अभंगातून महाराजांनी एका जिज्ञासूच्या भूमिकेतून भगवान परमात्म्याकडे संतांची सेवा घडली नाही म्हणून खेद व्यक्त केलाय. आपण नेहमी चिंतन करतो संतांचे जे अभंग असतात ते वेगवेगळ्या भूमिकेवरचे अभंग असतात. सगळे अभंग एका भूमिकेवरचे नाही. बऱ्याच वेळेला आपण जर गाथा वाचायला लागलो तर त्या गाथ्यामध्ये विरुद्ध उपदेश करणारे सुद्धा अभंग आपल्याला सापडतात. एका अभंगात तुकाराम महाराज एक म्हणतात तर दुसऱ्या अभंगामध्ये बरोबर त्याच्या विरुद्ध म्हणतात. मग सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी संभ्रम निर्माण होतो, नेमकं हे खरं आहे का ते खरं आहे? तर दोन्ही खरं आहे बरं का. तुम्ही म्हणा दोन्ही कसं खरं आहे? दोन्हीचे अधिकारी वेगळे असतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदाहरण सांगायचं झालं तर मी नेहमी सांगतो, आमचे गुरुवारी सांगत असतात, प्रत्येक अभंगाची भूमिका वेगळी. काही अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात एका जागेवर बसून परमार्थ करा, आणि काही अभंगामध्ये म्हणतात की तीर्थयात्रा करा. मग लोक काय करतात, आपल्याला अनुकूल कोणता अभंग आहे तेवढा पाठ करून ठेवतात. अहो चला कीर्तनाला, चला वारीला, ते म्हणतात तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ठाईचं बैसोनी. म्हणजे आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवायचं. मग अशा माणसाला आपल्याला ते दुसरं प्रमाण सांगायचं, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पायी. तीर्थाचं महत्व सांगितलंय. आणि काही ठिकाणी म्हटलं तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी असंही म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी. काही अभंगामध्ये असं म्हटलंय की तुम्ही असाध्य ते साध्य करीता सायास. मनुष्याच्या जीवनामध्ये असाध्य गोष्ट सुद्धा मनुष्य प्रयत्नाने साध्य करू शकतो. आणि काही अभंगामध्ये असं म्हटलंय ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. दोन्ही अभंगाच्या भूमिका आहेत. पण बऱ्याच वेळेला लोक आपल्याला अनुकूल तेवढं प्रमाण पाठ करून ठेवतात. हो, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर नेहमी असं म्हणायचे, परमार्थामध्ये सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर तो म्हणजे परमार्थाच्या नावाखाली आळशी होण्याचा. म्हणजे असं मामा म्हणायचे बरं का. काही काही मंडळी काहीच करत नाहीत, व्यापार नाही, उद्योग नाही, शेती नाही, नोकरी नाही, भजनही नाही. त्यांना विचारलं तुम्ही काहीच करत नाही, तुमचं कसं काय चालणार? ते म्हणतात तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले ठेविले अनंते.
चित्ती असू द्यावे समाधान. तर हे त्याच्याकरता नाही बरं का. अगोदर खूप प्रयत्न करायला सांगितले, अभ्यासाचं महत्व सांगितलं. ओले मूळ भेदी खडकाचे अंगा, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. काय होणार नाही अभ्यासाने. आणि खूप प्रयत्न केले, खूप अभ्यास केला आणि मग यश आलं नाही. काय काय हताश होतात, निराश होतात आणि आत्महत्येकडे जातात. त्यांना तुकाराम महाराज म्हणतात, काही काळजी करू नको, ठेविले अनंते, जे प्रारब्धात असेल त्याप्रमाणे राहा. विठ्ठल 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 पण आपण जे करू शकतो ते माणसाने देवावर किंवा दैवावर टाकायचं नाही. काय म्हटलं मी, ऐकलं का नाही माझं बोल? जे आपण करू शकतो ते देवावर किंवा दैवावर टाकायचं नाही. बऱ्याच वेळेला जे आपण करू शकतो ते लोक देवावर टाकतात, दैवावर टाकतात. मनाची नाही रे संचित, न करी ऐसे मात, न करी ऐसे मात, न करी ऐसे मात. मनाची नाही रे संचित, न करी ऐसे मात, न करी ऐसे आपुले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित, तरी मी नष्टची पतीत, तुका म्हणे मज संत हसती. किंवा भजन घाली भोगावरी, मनी अकर्तव्यता धरी, धिग त्याचे ज्याले. पण तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून भजन कधी माणसाने भोगावर टाकायचं नाही, दैवावर टाकायचं नाही. बरेच लोकांना जर आपण म्हटलं चला कीर्तनाला, कीर्तन वा 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 खूप चांगलं असतं हो कीर्तन. आमचे आजोबा जात होते, आमचे काका जात होते, आमचे दादा जात. अहो तुम्ही चला ना, आमच्या कुठलं आले नशिबात कीर्तन. म्हणजे असं नशीब पुढं करायचं. विठ्ठल 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 जे आपण करू शकतो ते दैवावर टाकायचं नाही, प्रारब्धावर टाकायचं नाही. मी नेहमी सांगत असतो, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर पुण्यामध्ये कॉलेजमध्ये असताना एक BA चा मुलगा त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणायला लागला, सर मी BA ला कोणता विषय घेऊ याच्याकरता मी आज संध्याकाळी देवासमोर चिठ्ठ्या टाकणार आहे. मामा हसले, म्हटले तू मूर्ख आहेस. म्हटले अरे विषय कोणता घ्यायचा याच्याकरता देवासमोर कशाला चिठ्ठ्या टाकतो. काही काही लोक चिठ्ठ्या टाकून कामं करतात. कीर्तनाला जायचं का नाही जायचं 2 चिठ्ठ्या करायच्या आणि निघताना देवाच्या फोटोसमोर टाकायच्या आणि एक उचलायची. नेमकी नाही जायची निघते. मला जायचं होतं पण देवानेच नाहीचा कौल दिला म्हणतो. मामा म्हटले अरे तुझा विषय कोणता चाललाय, चांगला आहे, बाहेर कोणत्या विषयाला प्राधान्य आहे, देवाने तुला बुद्धी दिली का नाही, तिचा वापर कर. जे आपण करू शकतो ते शक्यतो देवावर टाकायचं नाही. पुराणामध्ये कुठेतरी कथा आली, भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन एकदा फिरायला गेले. अर्जुनाला आता देवाची लीला अशी आहे, कोणाला कुठं काय शिकवायचं, थोडं सोप्या भाषेत सांगू, कोणाची कशी जिरवायची, हसता हसता खेळता खेळता देवाला माहिती. गेले अर्जुनाला घेऊन, दोघेही गेल्यानंतर थोडासा वेश बदलून गेले. म्हटले आपण अर्जुना फिरायला जायचं, थोडं वेश बदलून फिरायचं. वेश बदलून फिरत असताना ते यमुनेच्या काठी एक मंदिर होतं. मंदिरामध्ये अर्जुन महाराजांना जिज्ञासा निर्माण झाली, मंदिरात मी दर्शन करून येतो. म्हणले जा बाबा दर्शन करून ये, मी बाहेर बसतो. अर्जुन दर्शन करायला गेले. दर्शन करायला गेल्यानंतर तिथे देवाचं दर्शन झाल्यानंतर एक बाई बसली होती तपश्चर्या करत. तेजस्वी बाई होती, दिव्य तेजपुंज शरीर, तप चाललंय, तिचं ध्यान चाललेलं आहे. पण तिच्या शेजारी अशी धारदार तलवार ठेवली होती. आता अर्जुन महाराजांनी दर्शन घेतलं पण ती तलवार बघितल्यानंतर थोडी शंका आली, देवळात तलवार कशाला. हो बाहेरून देऊळ आहे पण आत बॉम्ब कशाला, अशी शंका आली की नाही. म्हणून अर्जुन महाराज त्या ठिकाणी त्या बाईचं ध्यान वगैरे चाललंय तोपर्यंत ते थोडंसं खाकरले खोकरले. त्या बाईचं ध्यान भंग झालं. कोण आपण, काय नाही, मी एक पांथस्थ आलेलो आहे.
काय करताय? मी ध्यान करते. आणि ही तलवार कशा करता ठेवली? म्हटली मी अर्जुनाची वाट बघते. त्या अर्जुन म्हटलं बरं झालं नाव नाही सांगितलं मी अर्जुन म्हणून. का बरं? अर्जुन महाराज म्हणले त्या अर्जुनाला तुम्हाला ही तलवार द्यायची काय? सप्रेम भेट? नाही नाही नाही, सप्रेम भेट वगैरे नाही म्हटले. अर्जुन आला तलवार उचलायची डोकंच छाटायचं म्हणले, शिरच्छेद करायचं. अर्जुनाने तुमचं एवढं काय घोड मारले? अर्जुन म्हणायला माझी याची ओळख नाही काहीच नाही आणि माझ्या हो का इतके रागवले? म्हटले माझं काय घोडं नाही मारलं, पण त्याला घोडे हाकायला काय दुसरा माणूस भेटला नाही का? माझ्या देवाला घोडे धुवायला लावले, माझ्या देवाच्या घोड्याचा खरारा करायला लावला, एवढा मोठा माझा परमात्मा, आणि त्याला सारथी बनवलं. जे आपण करू शकतो तो त्याने दुसऱ्याला देवाला करायला लावलं, म्हणून मला राग आहे म्हणे. विठ्ठल 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 विठ्ठल. तात्पर्य काय? आपण करू शकतो ते देवावर टाकायचं नाही. प्रत्येक अभंगाची भूमिका वेगवेगळी. आजच्या अभंगामध्ये जी भूमिका आहे ती पामराची नाही, मुक्ताची नाही, जिज्ञासूची भूमिका आहे. काही पामर असतात, काही जिज्ञासू असतात, काही मुक्त असतात. अनेक अभंग आहेत आपल्या, आपण पाहतो नेहमी पामराच्या भूमिकेचे अभंग आहे. तुकाराम महाराज म्हणतात मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी. आता वास्तविक पाहता महाराज तसे होते का? नाही ऐकिले गायले गीत, धरली लाज सांडिले हित, असंग संगे घडले अन्याय, असे तुकाराम महाराज नव्हते. मग हा अभंग तुकाराम महाराजांनी का लिहिलाय की एखादा पामर मनुष्य असेल त्याने देवाला कशी प्रार्थना केली पाहिजे त्याच्याकरता त्या ठिकाणी तो अभंग लिहिला. पामराची भूमिका आहे. काही जिज्ञासूची भूमिका असते. कायमी उद्धार पावेन, नारायण नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काही मुक्त स्थितीतले अभंग आहेत. क्षरा अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, पाहे निगम कळा, बोले विठ्ठल प्रसादे, किंवा तत्वमसी विद्या ब्रह्मानंदे सांग, तोची झाला अंगे तुका आता. हे मुक्तातल्या भूमिकेतले आहेत. काही अभंग असे आहेत ते मुक्तानंतर सुद्धा भक्ती केली पाहिजे हे शिकवणारे अभंग आहेत. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञाने हाती, मुक्तात्मस्थिती सांडवीन, हा जो अभंग आहे गुरुवरांच्या मुखातून ऐकलं की तुकाराम महाराजांच्या समोर त्यावेळेस, म्हणजे हा निर्याण काळातला अभंग आहे. सनकादिक मुनी बसलेले आहेत आणि त्या सनकादिक मुनींना तुकाराम महाराज म्हणतात की असे मुक्त असलेले लोक, त्यांना सुद्धा आत्मस्थिती सोडून कीर्तन ऐकण्याची आवड निर्माण होईल असं कीर्तन मी करील. विठ्ठल 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 पण आजचा जो अभंग आहे तो जिज्ञासूच्या भूमिकेत, पामराच्या भूमिकेचा नाही. पामर कोणाला म्हणतात? ज्याला काही कळत नाही त्याला म्हणायचं पामर. पाप कळत नाही, पुण्य कळत नाही, अंगा मना शिरुचावे, येतुलेनी कृत्याकृत्य नाठवे, जो करण्याचेनी नावे भलतेची करी. खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, करू नये ते करतो, जाऊ नये तिथे जातो. याला काय म्हणायचं? पामर. त्याला देव कळत नाही, धर्म कळत नाही, काही नाही. गुरु शास्त्राचेनी नावे वाराही टेकून दिशवे तुकाराम महाराज म्हणतात. एकदम मूर्खासारखा वागतो, त्याला काहीच कळत नाही. पण आपल्याला काय कळत नाही हेही त्याला कळत नाही. गुरुवारी म्हणत असतात अशा माणसाला काय म्हणायचं हे आपल्याला कळत नाही. कमीत कमी माणसाला आपल्या अज्ञानाचं ज्ञान असावं. काही काही माणसं असे स्वतःला काय कळत नाही, दुसऱ्याचं काय ऐकून घ्यायला तयार नाही.
स्वतः चूक करतात, चूक कबूल तर करत नाही, चुकीचं समर्थन करतात. विठ्ठल 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 अहो तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे. आमच्या प्रारब्धाच होतं, आम्ही केलं नाही, आमच्या प्रारब्धांनी केलं असं म्हणतात. अशी माणसं आहेत. अशा माणसाला सुधारायला काही संधी नाही बरं का. माणसाने कमीत कमी आपल्याला कळत नसेल तर दुसऱ्याचं ऐकून घेण्याची तयारी ठेवा. हा पामर आहे. आजचा जो अभंग आहे याच्या भूमिकेवरचा नाही, कारण पामराला काहीच कळत नाही. हो, म्हणून परत्र ना देवो न दिसे म्हणून वावो, देह खंडानामात्मा ईश्वर पाशान प्रतिमा या परोती प्रमा धळोची नेन. ही पामराचे लक्षण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी आलेली आहेत. आजचा जो अभंगाची भूमिका आहे तो जिज्ञासू आहे. जो पामर असतो तो सत्संगतीमुळे पूर्वपुण्यामुळे जिज्ञासू होतं बरं का. म्हणजे त्याला आपल्याला कळत नाही असं वाटायला लागतं. दुःख हे दुःख वाटायला लागतं. काही काही असे आहेत त्यांना दुःख सुद्धा दुःख वाटत नाही. ज्ञानोबारांनी त्यांना कोडगे असं म्हटलंय बरं का. ऐसे ऐसे अवकाळा घेपे शरीराचा कंटाळा, ते लाज पै निर्मळा निस्सुगा गोड. निस्सुग म्हणजे कोडगा मनुष्य. कोडगा मनुष्य आहे त्याला काही नाही. हो, आत्ता शिवे दिल्या ना परत तो काय येणारच. इतकं दुःख भोगलं ना तरी त्या दुःखाचं त्याला काहीच वाटत नाही. ते अंतर्नेन ती बापुडे म्हणून अगत्य सेवने घडे, सांगे पुय पंखीचे किडे काय चिळशी घेते. ज्ञानोबारांनी उदाहरण फार खालचं दिलं. म्हणतात की शेणातले किडे, पुवातले किडे, त्यांना बाहेर काढलं की ते तगमग तगमग करतात, शेणात टाकलं की म्हणतात बहुत अच्छा आहे. म्हणजे दुःख सुद्धा त्यांना दुःख वाटत नाही. पण तो पामर काहीतरी पूर्व पुण्य असते त्यामुळे तो मुमुक्ष होतो. देतो विषयाची मोठ झाडी, माझी काम क्रोधाची साकडी, चुकावून आला पाडी सद्वासनेची, मग साधू संगे सुबठा उजू सत्कर्माचे वाटा, अप्रवृत्तीचा वाटा डावलून शुभ वासना झाली. मी कीर्तन ऐकलं पाहिजे, मी प्रवचन ऐकलं पाहिजे, माझा उद्धार झाला पाहिजे असं वाटलं समजायचं आपण जिज्ञासू झालो. विठ्ठल हा जो अभंग आहे हा जिज्ञासूच्या भूमिकेवरचा अभंग आहे. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे काही सुखदुःखाचे प्रसंग आले, महाराजांचा स्वभाव असा होता की सगळं देवाला सांगायचं. माणसांना सांगत बसण्यापेक्षा कोणाला सांगायचं? देवाला सांगायचं. सुख आलं देवाला सांगायचं, दुःख आलं देवाला सांगायचं. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवनी वारील भूख, देवा सांगो सुख दुःख, देवनी वारील भूख, देवनी वारील भूख, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देव देईल देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जाऊ देवाची आगावा, देवाची आगावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. आपलं सुख दुःख कोणाला सांगावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला आपण कोणालाही सुख दुःख सांगत बसतो. लोक आपलं दुःख ऐकून घेतात,
तोंडावर म्हणतात वाईट झालं वाईट झालं, आपण गेल्यावर म्हणतात ह्याला असंच पाहिजे. म्हणजे बहुतेक लोक जे आहेत ना ते गंमत बघणारे लोक आहेत. म्हणून तुकाराम महाराजांनी ठरवलं होतं कोणाला काही सांगायचं नाही, जे सांगायचंय देवाला सांगा. सुखाचा प्रसंग आला देवाला सांगा. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी नजराणा पाठवला. तुकाराम महाराज त्या नजराणा घेऊन आले, त्यांच्याशी बोलले नाही, शिवाजी महाराजांशी बोलले नाही, डायरेक्ट देवाशी बोलले. देवा, तुला एक वाईट खोड लागलेली, नावडे जे चित्ता त्याची होशी पुरविता, तुझं लागली हे खोडी पांडुरंगा बहु कुडी. ज्याला जे नको ना त्याच्यासमोर नेमकं तेच आणून ठेवायचं. हो, त्याची परीक्षा बघत तो देव सुद्धा. म्हणून सुखाचा प्रसंग आला देवाशी बोलले. बर, मंबाजी बुवांनी मारलं, मंबाजी बुवाला काहीच बोलले नाही. आता कदाचित मंबाजी बुवाकडं नुसतं तुकाराम महाराजांनी रागाने पाहिलं असतं. गुरुवारी चैतन्य महाराज सांगत असतात, रागाने पाहिलं असतं तर मंबाजी बुवाला दुसरं सरपण आणायची गरज पडली नसती म्हटली. पण काही नाही, महाराज मंबाजी बुवाशी काहीच नाही बोलले, देवाशी बोलले. देवा, बरं झालं बाबा. हो, काय बर्वे बर्वे केले विठोबा बर्वे, हा पावनिवा अंतक्षमा अंगी काठीवरी मारविले, क्रोध हातून शिव्या गाडी सोडविली. मला तू क्रोधाच्या हातून सोडवलं, बरं झालं देवा. म्हणजे देवालाच सांगायचं. आजच्या या अभंगात देवाशी तुकाराम महाराज बोलतात. तुकाराम महाराज देवासमोर गेलेले. कदाचित देवाने आनंदाने विचारलं असं, महाराज बरं चाललंय का? तर बरं चाललंय का असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज देवाला म्हटले, सगळं बरं आहे बाकी, पण थोडासा भार वाटतो देवा. कशाचा भार वाटतो? अभंगाचं पहिलं चरण. अवघा भार वाटे देवा, अवघा भार वाटे देवा, संत सेवा करिता, संत सेवा करिता, संत सेवा न करिता, कसोटी संत सेवा न करिता, संत सेवा न करिता, संत सेवा करिता, कसोटी कसोटी अवघा भार वाटे देवा, संत सेवान करिता, संत सेवान करिता, संत सेवान करिता, अवघा भार वाटे देवा, संत सेवा करिता, संत सेवान करिता, संत महाराज देवासमोर उभे राहिलेले. पांडुरंगासमोर उभं राहून देवाला आपला
जीवभाव सांगता येत. हो. मागणे ते तुझं मागो, जीव भाव तुझं सांगो, लागो तरी लागो पाया तुमच्या विठ्ठला. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा अवघा भार वाटे देवा, संत सेवा न करिता. देवा मला सगळा भार वाटायला लागलाय, कारण माझ्या जीवनामध्ये संत सेवा घडली नाही, म्हणून मला सगळ्याचा काय वाटतोय, भार वाटतोय. जे पहिलं चरण आहे, पहिल्या चरणाचे सार्थ गाथ्यामध्ये थोडेसे वेगवेगळे अर्थ आहेत. आपल्या सद्गुरू जोग महाराजांच्या गाथ्यामध्ये असा अर्थ आहे, तुकाराम महाराजांनी देवाशी हे मनोगत व्यक्त केलेलं आहे. देवा शब्दाचं संबोधन घ्यायचं, म्हणजे देवाला हाक मारतात तुकाराम, हे देवा मला सगळा काय वाटतो, भार वाटतो. असा अर्थ जोग महाराजांच्या गाथ्यात, आपल्या नतुसिंग बाबांच्या गाथ्यात. वैकुंठवासी परमपूज्य खांदारकर महाराजांच्या गाथ्यामध्ये हा अभंग उपदेश पर प्रकरणात आलेला आहे. त्याच्यात महाराजांनी असं लिहिले, तुकाराम महाराज आपल्याला उपदेश करतात, तुम्ही जर संतांची सेवा केली नाही तर देवाला भार वाटतो. म्हणजे देवा शब्दाची त्यांनी द्वितीया केली. परंतु दोन्ही महात्मेच आहेत, त्यांचे अर्थ त्यांच्या त्यांच्या दृष्टीने बरेच आहेत. परंतु पुढची जर चरणं आपण पाहिली तर असं नक्की वाटतं की तुकाराम महाराज देवाशी बोलतायत. वैकुंठवासी परमपूज्य गुरुनाम गुरु मामासाहेबांचं या अभंगावर चिंतन आहे बरं का. मी तेच वाचलंय, विठ्ठल 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 त्याच्यामध्ये मामासाहेबांनी अशाच पद्धतीची प्रस्तावना केलेली की देवाशी तुकाराम महाराज बोलत आहे. देवाला म्हणतात तुकाराम महाराज, हे देवा मला भार वाटतो. कशाचा भार वाटतो, का भार वाटतो, कशावरून भार वाटतो, आणि संत सेवेचं एवढं महत्व काय. विठ्ठल 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 कशाचा भार वाटतो. त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी पहिला शब्द ठेवलाय अवघा. अवघा म्हणजे सगळाच. अवघा शब्दाचा अर्थ काय, सगळाच भार वाटतो मला. माझ्या कर्माचा भार वाटतो, माझ्या उपासनेचा भार वाटतो, माझ्या ज्ञानाचा भार वाटतो. नाही नाही देवा मला माझ्या देहाचा सुद्धा भार वाटतो. विठ्ठल 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 का तुम्हाला भार वाटतो, कशामुळे भार वाटतो, त्याचं कारण महाराजांनी स्वतः सांगितलं बरं का. संत सेवा न करिता, माझ्याकडून संत सेवा घडलेली नाही म्हणून मला सगळ्याचा भार वाटतो. म्हणजे रोग काय हेही सांगितलंय, आणि रोगाचं कारण काय हेही सांगितलंय, आणि रोगाचं औषधही सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल काही जे असतात त्यांना रोगच कळत नाही, डॉक्टरकडे जातात, डॉक्टरांनी विचारलं तुम्हाला नेमकं काय होतंय, तो म्हणतो कसनुसच होतंय. अरे बाबा कसनुस होतंय म्हणजे नेमकं काय होतंय, तो म्हणतो मला सांगता येत नाही पण असं असं होतंय. काही जे आहेत त्यांना आपला रोग कळतो, पण रोग जरी कळला तरी सुद्धा कशामुळे झालंय कळत नाही, आणि त्या ठिकाणी त्याचा उपाय काय केला पाहिजे कळत नाही. ते डॉक्टरांच्याकडे जातात, मग डॉक्टर तपासतात, डॉक्टर निदान करतात, आणि डॉक्टर मग औषध देतात. पण तुकाराम महाराज सारखे असे आहेत, त्यांना रोगही कळतो, रोगाचं औषधही माहिती आहे, रोगावर कशा पद्धतीने पथ्य घेतलं हे माहिती पाहिजे, किंवा तुमचा आमचा रोग बरा करण्याकरता ते आलेले आहेत. विठ्ठल विठ्ठल मला सगळा भार झालेला आहे. कशामुळे झालेला आहे ते म्हणतात संत सेवा न करिता, माझ्याकडून संत सेवा घडलेली नाही. काय संत सेवेचं एवढं महत्व आहे, संतांचीच गरज काय, संतांच्या सेवेचं महत्व काय, संतांच्या सेवेचं स्वरूप काय, तेव्हा संतांची खूप मोठी गरज आहे बरं का.
बरेच लोक असं म्हणतात, आम्ही देवाचं चिंतन करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, मधून गुरु कशाला आणता, संत कशाला आणता? बीच में मेरा चांद भाई, आम्ही देवाची उपासना करतो, गुरु सांगू नका, संत सांगू नका, पण संतांची खूप गरज आहे बरं का. कोणती गोष्ट करत असताना मार्गदर्शन पाहिजे. नाथ महाराजांनी असं म्हटलंय, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या, अवश्य पाहिजे गा आचार्या, आपमती भजता राया, अनेक अपाया माझी पडे. व्यवहारातलं कार्य असू द्या किंवा परमार्थातलं कार्य, कोणाचं तरी मार्गदर्शन पाहिजे. आपलं साधं शेतीतलं कार्य असतं, आपण विचारतो, हो कोणती खतं वापरली होती, कोणतं औषध टाकलं होतं, यंदा एवढं चांगलं पीक कसं काय काढलं तुम्ही, मार्गदर्शन घेतो. तसं परमार्थात सुद्धा मार्गदर्शनाची खूप गरज आहे. संतविन प्राप्ती नाही, 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 ऐसे वेद देती पायी, संतविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती पायी, ऐसे वेद देती गावाही, तेने साधती साधने, तेने साधती साधने, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, संताविन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, वेद देती वाही, तेने साधती साधने, साधने, संताविन प्राप्ती नाही, वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, प्राप्ती नाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही, ऐसे वेद देती वाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर संतांना साधकाच्या उपायरूपी वनातला वसंत ऋतू म्हटलं. अमृतानुभवामध्ये दुसऱ्याच प्रकरणामध्ये गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, आता उपायवन वसंतू, जो आज्ञेचा आहे व तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. कारुण्यामुळे जे अमूर्त तत्व आहे ते मूर्त झालेलं आहे. संत जे आहेत ते साधकाच्या उपायरूपी वनातले वसंत ऋतू आहेत. आणि आज्ञेचा आहेव तंतू म्हटलं बरं का. आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या, आणि त्या ब्रह्मविद्येचा आहेव तंतू म्हणजे काय? मंगळसूत्र. आहेव म्हणजे सौभाग्यवती, आणि तिचा तंतू जो आहे तो मंगळसूत्र. ब्रह्मविद्या हे मंगळसूत्र आहे, आणि या ब्रह्मविद्येच्या गळ्यातलं, ब्रह्मविद्या ही बाई आहे, तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र जे आहे ते श्रीगुरु आहेत. म्हणजे मंगळसूत्र नसेल तर बाई जशी विधवा होते, तशी ब्रह्मविद्या गुरु नसतील तर विधवा होते. विठ्ठल 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 स्वतः भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात श्रीमद भगवद्गीतेमध्ये, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. अर्जुना, तुला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर जे ज्ञानाचा कुरठा ते तसेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुभटा वळगोनी तनु मनुजीवे, चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षिता आपुले, तेही सांगतील पुशले जेणे अंतकर्ण बोधले संकल्पा नये. त्या ठिकाणी तू संतांच्याकडे जा, तिथे सेवा कर. 3 पायऱ्या सांगितल्या भगवंतांनी. पहिल्यांदा नमस्कार, नंतर सेवा, आणि नंतर प्रश्न, आणि मग ते संत तुला उपदेश करतील. म्हणून संत सेवेचं खूप मोठं महत्व आहे. कदाचित आपण देवाची सेवा केली
आणि संतांची जर आपल्याकडून घडली नाही, देवाला ते आवडत नाही बरं का. हो, नाथ महाराजांनी त्याच्याकरता उदाहरण दिले. एखादी बाई घरी पाहुणचारा करता एका बाईने बोलवली. समोरची बाई जी आहे ती येत असताना आपल्या लहान मुलाला घेऊन आली. आईच्या पुढे ते मुलगा पळत पळत त्या घरात गेलं. घरात गेल्याबरोबर ती बाई त्याच्यावर रागवली. कार्ट्या कशा करता आला? मग ते आपलं थोडंसं साधं होतं, थोडंसं सामान्य होतं. तुला कोणी बोलवलं? कशा करता माझ्या घरामध्ये आला? चल चालता हो म्हटली. आणि नंतर त्याची आई मागून आली. तिला म्हटली, या बाईसाहेब, तुमच्याकरता मी साडी आणली, अमुक आणले, तमुक आणले. ती बाई थांबेल का? हो. नाथ महाराजांनी सांगितलंय ती थांबत नाही, निघून जाते. तसं देव, संत जे आहेत हे देवाची मुलं आहेत. हा, लाथा मग पाटोळा हे नेसविता, शोभली माता समजेना, शोभली माता समजेना, रागवते. तसं देवाला कदाचित त्याची सेवा केली, संतांची सेवा केली तर आवडत नाही. संतांची जर सेवा केली, देवाची नाही केली तरी देवाला आवडतं. तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. म्हणून संत सेवेचं महत्व आहे. विठ्ठल 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 महाराज म्हणतात मला संत सेवा घडली नाही त्याच्यामुळे मला भार वाटतो. पण महाराज तुम्हाला भार वाटतो कशावरून वाटतो? त्याची काही परीक्षा आहे का? तर ती परीक्षा महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. कसोटी असे हाती, कसोटी असे हाती. सत्यभूती भगवंत, सत्यभूती भगवंत. कसोटी असे हाती, कसोटी असे हाती. सत्यभूती कशावरून भार वाटतो त्याचं कारण सांगताना महाराज म्हणतात, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. माझ्या हातात देवा कसोटी. कसोटी कशाला म्हणतात? पूर्वीच्या काळी सोनार दादा जे असायचे त्या सोनार दादाकडे कसोटीचा दगड असायचा. आपण जर आपलं सोनं तपासायला गेलो तर ते पहिल्यांदा त्या कसोटीच्या दगडाला घासायचे आणि किती नंबरचं सोनं आहे ते सांगायचे. त्याला काय म्हणायचे? कसोटी. आता थोडासा विज्ञान युग आहे, सगळ्या मशीन निघालेले आहेत. आपण सोनं मशीनमध्ये टाकलं की ते सांगतं किती कॅरेटचं आहे. पण पूर्वी कसोटीचा दगड असायचा, परीक्षेचा दगड असायचा. सोन्याची परीक्षा त्याच्यावर होत असे. तसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्याकडे कसोटी आहे. कसोटी हे असे हाती, माझ्या हातात कसोटी आहे. कशाची कसोटी आहे? माझ्या हातात माझ्या ज्ञानाची कसोटी आहे. संतांच्या सहवासात मी जातो, कीर्तन ऐकतोय, प्रवचन ऐकतोय, ज्ञानेश्वरी वाचतोय आणि मनुष्याला ज्याला ज्ञान झालंय त्या ज्ञानी झालेल्या माणसाची काही लक्षणं, त्याच्या काही कसोट्या संतांनी सांगून ठेवलेल्या आहेत. आणि त्या कसोटीवर मी माझं ज्ञान तपासून पाहतोय, खरंच आपल्याला ज्ञान झालंय का? इतके दिवस आपण परमार्थ करतोय पण आपलं ज्ञान फलीभूत झालंय काय? म्हणून माझं ज्ञान मी कसोटीवर तपासून पाहिलं. कसोटी हे असे हाती, ज्ञानाची कोणती कसोटी माझ्या हातात आहे? मी संतांच्याकडून असं ऐकलंय, ज्ञानेश्वरीत असं लिहिलंय, संतांच्या मुखातून मी वाचतोय, ऐकतोय,
ज्ञानाची कसोटी आहे. सत्यभूती भगवंत. ज्याला ज्ञान झालं त्याला सगळ्या भूतमात्रामध्ये काय दिसतो? सत्यत्वाने भगवंत दिसतो. त्याला सगळीकडे काय दिसतो? परमात्मा दिसतो. आणि मी माझं ज्ञान माझा अनुभव त्या कसोटीवर तपासून पाहिला तर मला काही परमात्मा अजून दिसत नाही. माझा रागद्वेष गेला नाही, माझे हेवेदावे गेले नाही, माझा मत्सर गेला नाही, माझे विकार गेले नाहीत. त्या अर्थी मला असं वाटतंय आपण ऐकतोय, आपण अनेक साधनं करतोय, पण अजून आपल्याला त्या ज्ञानाचा अनुभव येत नाही. याचा अर्थ आपल्याला ज्ञान झालंय ते शब्द ज्ञान झालंय, खरं ज्ञान नाही. विठ्ठल 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 असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणजे चरित्रात आलंय की एकदा तुकाराम महाराज आळंदीला आले आणि पारायण करण्याकरता आजन वृक्षाखाली बसले पारायण करायला बसल्यानंतर तिथे काही चिमण्या बसल्या होत्या. महाराज येऊन बसल्याबरोबर आता माणूस आला की त्या चिमण्या काय झाल्या? उडून गेल्या. महाराजांनी त्या उडून गेलेल्या चिमण्या पाहिल्या आणि महाराज खेद करायला लागले. એટલે मी आलो आणि ह्या चिमण्या उडाल्या. याचा अर्थ चिमण्यांना अजून माझ्यापासून काय वाटते? भीती वाटते. हो. अवघी भूते साम्य आली, देखिली म्या काही होती, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा, माझी कोणी न धरो शंका, ऐसे होका निर्द्वंद्व. माझी यांना शंका वाटते ना, अजून मला आत्मज्ञान झालं नाही. वास्तविक पाहता त्यांचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांना माझ्यापासून भीती वाटते. त्या अर्थी मला आत्मज्ञान झालं नाही असा त्याचा अर्थ. बघा, चिमण्या उडून गेल्या, आपण बसलेल्या माणसाला उठून लावतो, माझी जागा आहे. महाराजांना चिमण्या उडून गेल्या तरी असं वाटलं. महाराजांनी त्या ठिकाणी देवाला आळवायला सुरुवात केली, प्रार्थना सुरुवात केली. जोपर्यंत चिमण्या येऊन बसत नाही तोपर्यंत देवा मी प्रार्थना थांबवणार. आणि इतकी प्रार्थना केली की ते चिमण्या येऊन परत अंगावर बसल्या. मग विश्वास होतो खरा मग पांडुरंग कृपेचा. म्हणजे पण महाराज म्हणजे महाराजांना आपल्या ज्ञान महाराज तपासून पाहतात. असं म्हणतात, लोकमान्य टिळक सुद्धा तुरुंगात होते ना, तेव्हा ते मंडालेच्या तुरुंगामध्ये गीता रहस्य लिहायचे. त्यांच्या अंगावर अशा चिमण्या येऊन बसायच्या. चिमण्या येऊन बसल्यानंतर त्यांचं काम लिहायचं सुरू असायचं. ते इंग्रज अधिकारी आले की चिमण्या उडून जायच्या. एकदा त्यांनी विचारलं, म्हणले का हो टिळक, आम्ही नसल्यावर चिमण्या बसतात आणि आम्ही आल्यावर या उडून का जातात? हसले टिळक महाराज. म्हटले जे चिमण्याला कळतंय ते तुला कळत नाही अजून. चिमण्याला माहितीये हा बाबा आपल्याला काही करणार नाही, आणि चिमण्याला माहितीये हे एका दिवस खाल्ल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 बघा, आपण जर व्यापक झालो ना तर आपली भाषा पशु पक्ष्यांना सुद्धा कळेल. ज्ञानोबाराय बोलले रेड्याला कळालं का? ज्ञानोबाराय व्यापक झाले. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी का आम्हा तया नाही. माझा आत्मा आणि त्यांचा आत्मा काय वेगळा नाही. ज्ञानोबाराय बोलले भिंत चालली, कारण त्या भिंतीत असलेलं चैतन्य आणि मी एकच आहे असा त्यांचा निश्चय आहे. लक्षात ठेवा. पण तुकाराम महाराज इथे जिज्ञासूची भूमिका आहे. महाराज म्हणतात, माझ्या ज्ञानाच्या कसोटीवर माझं ज्ञान उतरलेलं नाही आणि म्हणून मला माझ्या जीवनामध्ये सगळा भार निर्माण झालेला आहे. काय संतांचं मार्गदर्शन जर नसेल तर माणसाच्या जीवनात कर्म सुद्धा भार करतं. कर्म भार निर्माण करतं. मी हे केलं, माझ्यामुळं चाललंय, मी असं झालं, मला तसं व्हायला पाहिजे, हे कर्म निर्माण करतं भार. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, या दोन्हीचे नाव बंधू कर्माचा की. कर्म भार करतं, उपासना भार करते. मी हे केलं, मी ते केलं, माझ्यामुळे हे झालं, मी एवढ्या यात्रा केल्या, मी एवढी पारायणा केली. उपासनेचा सुद्धा भार होतो माणसाला. म्हणजे भार म्हणजेच अहंकार. विठ्ठल 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 बहुभार पडियेला शिरी, बहुभार पडिये
पडेला शिरी बहुबार पडेला शिरी बहुबार पडेला शिरी मी हे माझे मजवरी मी हे माझे बजवरे भार शब्दाचा अर्थ आहे अहंकार. संतांच्या सहवासात जर आपण परमार्थ केला नाही, संतांचं मार्गदर्शन नसेल, तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट अहंकार निर्माण करते. माणसाला व्यवहारातल्या गोष्टीचा अहंकार होतो, कोणाला संपत्तीचा अहंकार होतो, कोणाला सत्तेचा अहंकार होतो, कोणाला रूपाचा अहंकार होतो, कोणाला गुणाचा अहंकार होतो, कोणाला विद्वत्तेचा. एक मनुष्य आला, म्हटला आहे का मला अहंकार, आहे का मला अहंकार. म्हटलं तुला अहंकार नाही याचाच काय झाला आता. अहंकार फार विचित्र आहे. अहंकार फक्त श्रेष्ठतेचाच होतो असं नाही, नम्रतेचा सुद्धा होतो. एका महात्म्याने असं लिहिलं, एखादा मनुष्य वर बसतो, त्याला अहंकार होतो, मी स्टेजवर बसलोय, मी मोठा आहे. आणि एखाद्याला किती आग्रह केला तर ते वर येतच नाही, ते चपलात जाऊन बसतं खाली. त्यांनी असं लिहिलं बरं का, सगळे असे असतात असं नाही. ते म्हणले ह्याला अहंकार आहे श्रेष्ठतेचा, पण ह्याला अहंकार आहे नम्रतेचा. म्हटले हा परवडला, पण हे नम्रतेचं परवडत नाही म्हणे. हे दिसत नाही, अहंकार दिसत नाही ना असतो, हा अहंकार परवडत नाही. कोणाला भोगाचा अहंकार असतो, कोणाला त्यागाचा असतो. भोगाचा परवडला, पण त्यागाचा परवडत नाही. विठ्ठल 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 सूक्ष्म अहंकार. ज्ञानोबारांनी त्या अहंकाराला भूत म्हटले. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूत संचारो, झाला म्हणून विसरो आत्मबोधाचा. अहंकार माणसाला नाचवतो, हा भार टाकतो विनाकारण आपल्यावर. आपलाच भार टाकतो नाही, आपल्या संबंधी लोकांचा भार टाकतो. विनाकारण भार टाकतो, माणसाला कुंथायला लावतो, दुःख भोगायला लावतो. हा कोण आहे? अहंकार. हो, मी आहे म्हणून सगळं चाललंय. आमचे गुरुवारी म्हणायचे, तू जाऊन बघ, याच्यापेक्षा चांगलं चालतंय. म्हटले तू आहे म्हणून थोडा घोटाळा आहे म्हणे. असे विनोदाने म्हणायचे वैद्य बाबा. मी आहे म्हणून घर चाललं, मी आहे म्हणून तुम्ही चांगलं चांगलं खाताय, काही नाही. कोणी अहंकार. अहो अर्जुन महाराजाला अहंकार निर्माण झाला. हो, मी यांना मारील, हे मरतील, वर्णसंकर होईल, अमुक होईल, तमुक होईल. भगवान म्हटले या जगामध्ये देव नावाचा कोणीतरी आहे म्हटले, आणि तो सगळी सृष्टी चालवत असतो. तू काही अहंकार घेऊ नको, तुझ्या वाट्याला आलंय ते ईश्वर सेवा म्हणून कर. विठ्ठल 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 संतांची सेवा घडली नाही, संतांचा उपदेश ऐकला नाही, कर्म भार निर्माण करते, उपासना भार निर्माण करते. किंबहुना ज्ञान सुद्धा काय करतं, भार निर्माण करतं. तुकाराम महाराज म्हणतात, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. माझ्या हातात ज्ञानाची कसोटी आहे. संतांनी मला सांगितलंय ज्ञान कशाला म्हणतात. आपल्याला ज्ञान झालं की नाही, कशानं ओळखायचं. आपल्याला सगळ्यांच्यात परमात्मा दिसायला लागला की समजायचं आपल्याला ज्ञान झालंय. आपले रागद्वेष गेले की समजायचं आपल्याला ज्ञान झालंय. आपला द्वेष मत्सर गेला की समजायचं आपल्याला ज्ञान झालं. तुकाराम महाराजांनी आपली भूमिका घेतली. महाराज म्हणतात, अजूनही मला सगळीकडे देव दिसत नाही. हा आपलाही वाटतो, हा परका वाटतो,
हा चांगला वाटतो, वाईट वाटतो, राग वाटतो, द्वेष वाटतो, कोणाच्या विषयी आपल्या समोर कोणी जायला लागलं त्याचा मत्सर वाटतो. अजून मला हे सगळं वाटतंय, त्यामुळं असं वाटतंय की माझ्या ज्ञानाच्या कसोटीवर माझं ज्ञान उतरत नाही आणि म्हणून हा ज्ञानाचा मला भार वाटतो. असं ज्ञान काय उपयोगाचं आहे की जे अनुभवाला येत नसेल, त्याचा आनंद मिळत नसेल, बदल काहीच होत नसेल, ज्ञानाला तरी करता काय? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की ज्या अर्थी त्या ठिकाणी मी इतके दिवस कीर्तन ऐकतोय, वाचतोय, परमार्थ करतोय, संतांच्या संगतीत जातोय, परंतु मला अजून त्याचा अनुभव आला नाही. मला असं वाटतंय आपलं काहीतरी चुकलंय. अभंगाचं 3रं चरण. चुकलो साधीचे पंथ, चुकलो साधीचे पंथ, चुकलो साधीचे पंथ, चुकलो गेले संत गेले संत तो गेले संत पंथ गेले संत तो ऐसा, गेले संत तो ऐसा, चुकलो साधीचे पंथ गेले संत तो ऐसा, गेले संत तो ऐसा, ते आपलं बाबांच्या शिस्तीतला कार्यक्रम आहे, सगळे वारकरी चालली. नाही तर आता बाहेर जर गेलं ना, मी तर ते कानात कापसाचे बोळेच घालून जात. म्हणजे इतका आवाज असतो, ते कर्कश चाली. सगळ्या ठिकाणी नाही, काही ठिकाणी अजून शिस्त आहे टिकून, पण ज्यांना काही शिस्त नाही, काही अधिष्ठान नाही, काहीतरी अधिष्ठान असलं पाहिजे, तर तो कार्यक्रम एकदम शिस्तीत चालतो शेवटपर्यंत. महाराज म्हणतात की चुकलोसा दिसे पंथ गेले संत तो ऐसा. मला असं वाटतंय संत ज्या मार्गाने गेले तो मार्ग आपला थोडासा चुकलेला आहे. गेले संत तो ऐसा. संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने आपण चाललो नाही, तो पंथ आपला चुकलाय. कशावरून चुकलाय? कारण अजून मुक्काम येत नाही म्हणून. एखाद्या रस्त्याने आपण चाललो, मला शिवडीला यायचंय, आता समजा आळंदीहून शिवडीला यायला जास्तीत जास्त 5 तास. मी निघालो 2 वाजता, 5 तास म्हटल्यानंतर 7 वाजेपर्यंत मी ते यायला पाहिजे. परंतु 2 वाजता निघून संध्याकाळचे 8 वाजले, फोनवर फोन चालू झाले, कुठे आहेत महाराज, कुठे आहेत महाराज. पण मला काय मुक्काम शिवडी काय सापडेना. समजायचं माझा रस्ता कुठेतरी चुकला, भलत्याच रस्त्याने मी गेलो, मुक्काम येत नसेल. तसं तुकाराम महाराज म्हणतात, हा मार्ग जे चुकले आपुले मतीचे हा तया मागे त्यांचे तेची हाल, मार्ग जे चुकले विदेशी कले, तयावरी झाली दिशाभुली. हा ते जोग महाराजांनी हा अभंग म्हटला होता. मामासाहेब आपलं लक्ष्मण महाराज आणि बंकटसाहेब महाराज
त्यांना सांगितलं तुम्ही डोंगरावर जा तपश्चर्या करा. आणि नंतर सांगितलं इथे या आपण आता ज्ञानेश्वरी शिकू, सगळं शिकू. ते झाल्यानंतर ही मंडळी सगळी मनानेच बंकटस्वामी महाराज आणि लक्ष्मणबाबा इगतपुरी दोघं कुठल्या तरी डोंगरात गेले होते. राहुरीच्या कुठं डोंगरा होते, हा नांदगाव तालुक्यात. आणि तिथे दोघांनी असं अनुष्ठान केलं, म्हणजे देव भेटला पाहिजे. आणि खायचं काहीच नाही, काहीतरी उंबरं वगैरे खायचे म्हणतात, उंबराचे झाड. आता ते किती दिवस सगळ्या दोघांच्या तब्येती एकदम बिघडून गेल्या तिथं. आणि पार अगदी मरणासन्न अवस्था प्राप्त झाली. आणि मग लोकांनी आणलं, डॉक्टरकडे नेलं, सगळं केलं. मग एक दिवशी जोग महाराजांच्या भेटीला गेले. जोग महाराज म्हणले मला न विचारता तुम्हाला कोणी सांगितले असे उद्योग करायला? विठ्ठल 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 तिथे महाराजांनी प्रवचनाला हा अभंग घेतला म्हणतात, मार्ग जे चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशाभुली. त्याच्या पुढचं चरण काय? म्हणजे आपल्या मनाने मनोमार्गे गेला तो येथेची मुकला. परमार्थ करत असताना कोणाचं तरी चांगल्या महत्वाच्या मोठ्या माणसाचं मार्गदर्शन पाहिजे. आपल्या मनाने परमार्थ केल्यानंतर मुक्काम येईल की नाही सांगता येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात अनेक वर्ष मी परमार्थ करतोय, साधना करतोय. आपली भूमिका घेतली बरं का, मुक्काम यायला पाहिजे. बरं जाऊ द्या, मुक्काम नका येऊ द्या, पण मधली गावं तरी लागायला पाहिजे. शिवडीला यायचंय म्हटल्यानंतर कमीत कमी शिन्नर लागलं पाहिजे ना, मध्ये संगमनेर लागलं पाहिजे, शिन्नर लागलं पाहिजे, पुढं नांदूर मध्यमेश्वर लागलं पाहिजे, निफाड लागलं पाहिजे. पण माझा रस्ता असा आहे, ह्याच्यात एकही गाव लागलं नाही. तसं परमार्थ मार्गाने जाताना मुक्काम आहे देवाचा, पण त्याच्या अगोदर शांती प्राप्त झाली पाहिजे, समाधान प्राप्त झालं पाहिजे, वैराग्य निर्माण झालं पाहिजे, रागद्वेष कमी झाले पाहिजे. 50 वर्ष झालं परमार्थ करतोय, कीर्तन ऐकतोय, भांडणं कमी व्हायच्या ऐवजी वाढायला लागली, रागद्वेष कमी व्हायच्या ऐवजी वाढायला लागली, अशांती वाढायला लागली. याचा अर्थ आपला मार्ग चुकलाय. विठ्ठल 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 काय चुकलंय आपलं? संत ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मी चाललो नाही असं मला वाटतंय. संतांनी जे ज्ञान प्राप्त करून घेतलंय ते सेवेच्या मार्गाने प्राप्त करून घेतलंय. आणि आम्ही जे ज्ञान प्राप्त करून घेतलंय ते केवळ शब्द ज्ञान प्राप्त करून घेतले. आम्ही संतांची सेवा न करता आम्हाला ज्ञान झालंय. अगदी तुम्ही सगळ्या संतांचं पहा, ज्ञानेश्वर महाराजांचं उदाहरण पहा. ज्ञानेश्वर महाराजांनी सेवेच्या द्वारे ज्ञान प्राप्त करून घेतलं. ज्ञानोबारांचा सेवा हा आवडीचा विषय. ज्ञानेश्वरीला ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सगुण परमात्म्याचं वर्णन आलं, निर्गुण परमात्म्याचं वर्णन आलं, संतांचं वर्णन आलं, सेवेचं वर्णन आलं की ज्ञानोबारांची लेखणी अशी मर्यादेच्या बाहेर वाहते. आवरावं लागतं निवृत्तीनाथ महाराजांना. थांबा थांबा. निवृत्तीनाथ महाराज पुढे बसलेले असायचे आणि ज्ञानेश्वर महाराजाचं संतांचं वर्णन आलं का इतकं वर्णन करायचे की निवृत्तीनाथ महाराज वर बघायचे. वर बघितल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज थांबायचे, बरोबर. मग विषयावर यायचे. तू संतस्तवनी रतसी तरी कथेची सेन करीशी, मग निराळे बोल देखशी सनागर. कधी कधी म्हणावं लागायचं ज्ञानोबरांना, निवृत्तीनाथ महाराजांना, तू संतस्तवनी रतसी. एवढी आवड आहे संतस्तवनाची की तू कथेची सेन करशी. काय कथा चालली तिकडं तुझं लक्ष नाही, कीर्तनात कोणता चरण चाललंय तिकडं लक्ष नाही, त्या दृष्टांतातच गेले तुम्ही तिकडं वाहता. ज्ञानोबाराय नाही बरं का तसे जात नव्हते. ज्ञानोबाराय कारणाशिवाय जात नाहीत. आणि आवडीचा विषय, आता सेवेचा विषय ज्ञानोबारांच्या किती आवडीचा आहे. आचार्योपास्ती नावाचं पद आहे 13व्या अध्यायात ज्ञानीपुरुषाची लक्षणं सांगतात. ज्ञानोबारांनी कमीत कमी 200 ओव्या त्याच्यावर लिहिल्या. अघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा, ब्रह्मचिकरी जीवा स्वच्छाते. अघव्याची दैवा जन्मभूमी हे सेवा, सगळ्या दैवाची जन्मभूमी जी आहे संतांची सेवा आहे. आणि तिथे मग कायिक सेवा, वाचिक सेवा, मानसिक सेवा फार वर्णन सुंदर केलं. ताटमी काढीन शेजमी झाडीन, चरण संवाहन करीन मीची,
ये शरीरीची माती मिळविन ती एक शिती जेत श्रीचरण उभे ठाती आराध्याची. वाचिक सेवा आहे जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरु वाक्य वाचोनी शास्त्र हाती नशिवे. मानसिक सेवा आहे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. असं खूप वर्णन केलं सेवेचं. म्हणजे ज्ञानोबारायांनी सुद्धा संतांची काही सेवा केली. आता नाथ महाराजांच्याकडे चला. नाथ महाराजांनी सुद्धा सेवेने ज्ञान प्राप्त करून घेतलं. विठ्ठल 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 नाथ महाराजांचा एक अभंग आहे ज्ञानोबारायांच्या सेवेविषयी. गुरु सेवे लागी जाना गुरु सेवे लागी जाना गुरु सेवे लागी जाना गुरु सेवे लागी जाना शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन त्रैलोक्याचे जीवन त्रैलोक्याचे जीवन त्रैलोक्याचे जीवन नाथ महाराजांनी कशी सेवा केली त्याचं वर्णन केले. नाथ महाराज महादेवाच्या मंदिरामध्ये उपासना करायचे. मला कधी गुरु भेटतील मला कधी ज्ञान प्राप्त होईल. आकाशवाणी झाली. महादेवांनी सांगितलं तुला ज्ञान पाहिजे असेल ना देवगिरीच्या किल्ल्यावर जा. तिथे संत श्रेष्ठ जनार्दन स्वामी महाराज आहेत. त्यांना तू गुरु कर त्यांचं सेवा कर त्यांचं मार्गदर्शन घे. लहानशे नाथ महाराज आई वडील गेलेले आजोबाजी सांभाळ करत होते. आजोबाजीला सांगितलं नाही तशीच गेली. गेल्यानंतर त्या देवगिरीच्या किल्ल्यावर ते किल्लेदार जणू काही वाटच पाहत होते नाथ महाराजांची. म्हटले ये नाथा आलास चांगलं झालं. आणि मग त्या किल्लेदार होते ते त्या काळातले त्यांनी सगळ्या किल्ल्याचा हिशोब पहिल्यांदा नाथ महाराजांच्याकडे सोपवला. म्हटले सगळ्या किल्ल्याचा हिशोब करायचा. नाथ महाराजांनी तो चोख करायचा सगळ्या किल्ल्याचा हिशोब. नाही तर माझ्यासारखं असता तर म्हटलं असता काय मी काय हिशोब करायला थोडं इथं आलोय तुमच्याकडे. मी कीर्तनकार व्हायला आलोय. त्या ठिकाणी नाथ महाराज म्हटले तुम्ही सांगाल ते सेवा करणार तुम्ही म्हणाल ते मी करणार. असं ते समर्पण लागतं बरं का. त्याच्याशिवाय जमत नाही. आणि मग एक दिवशी फक्त काय म्हणतात आपण नेहमी ऐकतो कथा काही एक आण्याची का काही चूक सापडत नव्हती. रात्रभर जागले दिवा लावला होता आणि सकाळी उठले आणि ती म्हणजे रात्रभर जागले आणि सकाळी ती चूक सापडली. चूक सापडल्यानंतर टाळी वाजवली आणि टाळी वाजवल्यानंतर टाळीच्या आवाजाने जनार्दन स्वामी महाराज उठलेच होते. म्हटले नाथा काय एवढा आनंद झाला टाळी वाजवायला. म्हटले हो महाराज एक आण्याची चूक सापडत नव्हती रात्रभर जागलो आणि आता सकाळी सकाळी ती चूक सापडली आणि म्हणून मी टाळी वाजवली मला आनंद झाला. जनार्दन स्वामी महाराज जवळ आले डोक्यावर हात ठेवला. म्हटले बाळा तुला एक आण्याची चूक सहन होत नाही व्यवहारातली. तू खरा परमार्थाचा अधिकारी आहेस. मी तुला आजच भगवंताचा साक्षात्कार करून देणार. आणि मग त्याच दिवशी शूलभंजन पर्वतावर नेलं आणि दत्तात्रय महाराजचा साक्षात्कार करून दिला. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज म्हणतात चुकलो सा दिसे पंथ. ज्ञानोबाराय ज्या रस्त्याने गेले नाथ महाराज ज्या रस्त्याने गेले
सगळे संत ज्या रस्त्याने गेले तो सेवेचा रस्ता माझा चुकलाय, माझ्याकडून संतांची सेवा म्हणावीशी घडली नाही, आणि म्हणून माझं जे ज्ञान आहे ते माझ्या ज्ञानाच्या कसोटीवर उतरत नाही. हे देवा, त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये तो अनुभव मला आला पाहिजे, कसोटीवर माझं ज्ञान उतरलं पाहिजे. कदाचित देवाने असं म्हणलं असेल, जाऊ द्या ना तुकाराम महाराज, आता कशाला तुम्ही एवढी काळजी करताय, आता तुम्ही मोठे कीर्तनकार झालेले आहेत, बरेच लोक तुमचे शिष्य झालेले आहेत, लोक तुम्हाला मानतात, सर्व काही करतात, मग आता तुम्ही एवढ्या गोष्टीचा खेद का करता? त्याचं उत्तर महाराजांनी शेवटच्या चरणात दिले. तुका म्हणे सोंगवाया, 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 तुका म्हणे सोंगवाया. हे कारण या अनुभवे, कारण या अनुभवे, असोटी हे असे हाती, कसोटी असे हाती, कसोटी हे असे हाती, कसोटी असे हाती. तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे सोंगवाया, कारण या अनुभवे. अनुभव जर आला नसेल तर बाकी किती जरी सोंग केलं तरी ते सोंग फुकट आहे. परमार्थात सोंग चालत नाही. सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही. सोंग केल्यानंतर कदाचित बाहेरचं सगळं चांगलं होईल, लोक मानतील, पैसा मिळेल, पण कळो येईल अंतकाळी दंभे कीर्ती पोट भरे मानिजन, हा दंभे कीर्ती दंभे कीर्ती भरे कीर्ती भरे पोट मानिजन, पोट मानी जन. नारायणात पैसा सोयीचं कारण नव्हे काही. सोयीत हा. कारण नव्हे. बाकीचं सगळं जरी असेल, तुकाराम महाराज म्हणतात, देवा, म्हणजे आज महाराजांनी आपली भूमिका घेतली. महाराज म्हणतात, नोहे दास खरा, परिहा झाला से डांगोरा, याशी काय करू आता, तू हे सगळं, तुला देवा सगळं माहिती आहे. मी खरा तुझा दास नाहीये, मला काय अनुभव आलेला नाही, पण हा सगळा जगात डांगोरा झालाय. फार मोठे संत आहेत, फार मोठे भक्त आहेत, आणि परमार्थामध्ये बाहेर काहीच जरी असलं, किती जरी मोठं असलं, पण अंतरातला जो तो अनुभव नसेल तर मग केलेला जो परमार्थ असतो तो त्या ठिकाणी वायाला जातो. हो, जोग महाराज नेहमी एक त्या ठिकाणी दोहा म्हणायचे, ऊपर की तो अच्छी बनी, अंदर की राम जाने म्हणायची. आणि ज्यावेळेस आपल्यावर प्रसंग येतो त्यावेळेस आपण खरा केलेला जो परमार्थ आहे तेवढाच उपयोगाला येतो बरं का. मरणाचा प्रसंग आला, आपल्यासमोर काळ उभा आहे, आपल्याला एखादा जबरदस्त रोग झालेला आहे, वेदना होत आहेत, किंवा एखादं फार मोठं संकट आलंय, अशा वेळेस सोंगाचा परमार्थ उपयोगाला येतो का खरा परमार्थ उपयोगाला येतो? खरा परमार्थ. विठ्ठल 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 गुरुवर एक दृष्टांत सांगत असतात. 4-5 तरुण पोरं
त्या ठिकाणी प्रवासाला निघाली. आणि निघाल्यानंतर काही लहान होते, काही मोठे होते, म्हणजे काही 2-4 फुटाचे होते, काही 5 फुटाचे होते, काही 6 फुटाचे होते, काही 3 फुटाचे होते, असे चालले. शिकलेले होते. शिकलेले गेल्यानंतर समोर त्यांनी काही नदी लागली. नदी लागल्यानंतर नदीतून पलीकडे जायचंय, नाव नव्हती. ते म्हणले आपण काय करू, नदीतून पलीकडे जाय, नदीत काही पाणी जास्त नाही, कमरे इतकं पाणी दिसतंय. म्हणून एका ठिकाणी त्यांनी बरोबर खडक बघितला आणि त्या खडकामध्ये नदी किती खोल आहे त्यांनी मोजलं. म्हणजे ते मोजायचं साहित्य घेतलं आणि त्यांनी त्यांनी मोजलं. एका ठिकाणी एक जण मोठा होता ना उंच, तो गेला आणि मोजला. एका ठिकाणी 3 फूट, एका ठिकाणी 4 फूट, एका ठिकाणी 5 फूट, 3, 4, 5 आणि एका ठिकाणी 2च फूट. अशा 4 ठिकाणी मोजलं. 3, 4, 5, 2. त्याची बेरीज केली आणि भागिले 4 केलं. ॲव्हरेज काढलं त्यांनी. 3 + 4 + 5 + 2 किती झाले? 3, 4 आणि 3 7, 12, 14, 15 आणि 15चा ॲव्हरेज काढलं. 15 भागिले 4, 15 भागिले 4, हां जवळजवळ 4 आला, पावणे 4 आला. ते म्हटले ॲव्हरेज हाईट जे आहे नदीचं पाण्याची किती आहे? 4 आहे. किती? 4 आहे. त्यामुळं आपण आता 4च्या वर सगळेचे म्हटले, काही जायला हरकत नाही. म्हणून गेल्यानंतर आता ॲव्हरेज 4 काढली होती, पण काही ठिकाणी 7 फूट नदी खाली होती. तिथं पार 5 फुटवालाही बुडला ना. ते म्हटले हिसाब तो बराबर आहे, लेकिन छोकरा डुबता है. हिसाब तो बराबर आहे, तसं परमार्थात हिशोब बरोबर आहे. सगळं कळतंय. असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, अशाने असं होतंय, तशाने तसं होतंय. रोज कीर्तनही चाललंय त्याच्यावर. सुखदुःख समान झालं पाहिजे, मत्सर गेला पाहिजे, रागद्वेष गेला पाहिजे. आज सगळं तेच आहे. विठ्ठल 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 तुका म्हणे सोंगवाया कारण या अनुभवे. त्याचा अनुभव जर नसेल तर मग अंतकाळाच्या वेळेस त्याचा उपयोग होत नाही, परीक्षेच्या वेळेस त्याचा उपयोग होत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, मग देवाला का सांगतात? देव कृपाळू आहे, दयाळू आहे. देव आपल्या जीवनामध्ये संतांची भेट घडवून आणील आणि देव आपल्याला संत सेवेचा सुद्धा योग आणील. म्हणून देवालाच प्रार्थना केली, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करिता, कसोटी हे असे हाती सत्यभूती भगवंत. विठोबा रघुमाई विठोबा विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा हा अभंग घेण्याचं एवढं तात्पर्य आहे. आपल्या गावामध्ये मोठे मोठे संत होऊन गेले किंवा आपण सुद्धा सगळी मंडळी संतांच्या सहवासात राहिलो. ज्यावेळेस नतोशिंग बाबा होते, म्हणजे आता तुमचं मी सांगत नाही बरं का, माझं सांगतो. बाबांचं सुद्धा आपल्याला महत्त्व कळालं नाही. आता मी बाबांच्यावर सुद्धा कधी कधी बाबांचाच मला राग यायचा. म्हणजे बाबा खवळायचे कधी कधी. आपल्या मैगाव तर धर्मशाळेमध्ये, मैगावकर धर्मशाळेमध्ये मी राहत होतो आणि बाबांचा नियम होता संध्याकाळी रोज बरोबर 6ला हरिपाठ व्हायचा.
हरिपाठाच्या आधी बाबा येऊन बसायचे आणि नियम असा बाबांचा की तुम्ही काही करा पण हरिपाठ रोज केला पाहिजे. नंतर काही दिवसानंतर मी थोडंसं बाहेर राहायला गेलो, खोलीवर राहायला गेलो. पण बाबा म्हणले तू कुठेही जा राहायला पण हरिपाठाला रोज आला पाहिजे. आणि एक दिवशी काय झालं, मला हरिपाठाला यायला झाला उशीर, 10 मिनिटच उशीर झाला असेल. बाबा नेमके दरवाज्यातच बसले होते. मी गेल्याबरोबर आत गेल्यावर जे काठी फेकून आणली बाबांनी मला. म्हटली ह्याच्याकरता तुला म्हणलो होतो तू बाहेर जाऊ नको राहायला, इथं राहा म्हणून. विठ्ठल विठ्ठल त्यावेळेस मला राग आला ना बाबांचा. म्हणजे आपल्याला त्यावेळेस कळत नसतं. मग संत मंडळींच्या सहवासात असताना सुद्धा त्यांची जशी सेवा घडायला पाहिजे तशी आपल्याकडून घडत नाही. नथुसिंग बाबा असतील, लक्ष्मण बाबा असतील, त्यांनी केलेले आपल्यावर जे उपकार आहेत किती आहेत. आमच्या वैकुंठवासी बोधे बाबा असतील, आमच्या वैकुंठवासी ताई होत्या, भगिनी होत्या. बाबा असताना सुद्धा, बोधे बाबा असताना सुद्धा किती वेळा बाबांची अवज्ञा घडली. बाबांच्यावर सुद्धा आम्ही रुसायचो, मला बोलवलं नाही. हो, आता बाबा आग्रह करून सगळ्यांना सांगतच होते, बोलवतच होते, पण एखाद दिवशी बोलवलं नाही तर असं वाटायचं बाबांनी आपल्याला का नाही बोलवलं. आता कळतंय, अवघा भार वाटे देवा संत सेवा न करीता. त्यांची सेवा जशी करायला पाहिजे तर तशी आपण केली नाही. आणि म्हणून थोडीशी कमतरता राहते ज्ञानामध्ये. सांगायचं ज्ञान भरपूर आहे, शब्दज्ञान एवढं आहे काय, जेवी गुळा उसाचा घाना, तोंडीचा रस भरे भाना, शब्द सोपटे भरोनी वदना, करी परी भ्रमणा कर करीतो, तैसा जो का शब्द ज्ञानी. लोकरंजन होईल त्याने, लोकांना खूप आवडेल, पण शेवटी आपल्याला उपयोगाला आपला अनुभवच येत असतो. आणि ह्याच्याकरता आपल्याकडून संतांची सेवा यथार्थ घडली पाहिजे. तुम्ही मला आता संत नाहीत, मग आम्ही कोणाची सेवा करायची, कशी करायची. आपल्याला जर प्रत्यक्ष संत भेटले चांगलीच गोष्ट आहे, पण आता प्रत्यक्ष संतावर लोकांचा विश्वास राहत नाही. त्याचं कारण काय, एक तर आपली गुणदोष दृष्टी असते, दुसरी गोष्ट अशी की तसे महापुरुष सुद्धा आता होणं दुर्मिळ झालेलं आहे. ते गीता प्रेसचे एक महात्मे होऊन गेले, स्वामी रामसुखदासचे. ते तर असं म्हणायचे, गुरु नाही करना ठगी हो जाएगी म्हणायचे. काय म्हणायचे, गुरु नाही करना ठगी हो जाएगी म्हणायचे. म्हणजे आता गुरुच्या नावाखाली असे ठग पण आहेत भरपूर, फसवतात, दुसरंच पंथ सांगतात, काहीतरी मार्गदर्शन करतात. आपल्याला चांगली मंडळी भेटली, आपलं भाग्य आहे. नथुसिंग बाबा, मोठे बाबा, बोधे बाबा, ही सगळी संत मंडळीवर, लक्ष्मण बाबा संत मंडळी होऊन गेली. नाही भेटली तरी सुद्धा ज्ञानेश्वर महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत, यांची आपण सेवा करायची. तुम्ही म्हणाल यांची कशी सेवा करायची. संतांची सेवा म्हणजे शुद्धचर्या हेच संतांचे पूजन, लागतची धन नाही वित्त. आपण चांगलं वागणं ही सगळ्यात संतांची मोठी सेवा आहे. ज्ञानोबारांची सेवा म्हणजे ज्ञानेश्वरीची सेवा आहे, गाथेची सेवा म्हणजे तुकोबारांची सेवा आहे, आणि संतांच्या मनाप्रमाणे वागणं ही खरी सेवा आहे. स्वामीचे मनोभावा न चुकीजे हेची परमसेवा, एरते पांडवा वाणिज्य करणे. लोक म्हणतात आमची तुमच्यावर खूप श्रद्धा आहे, आमचा तुमच्यावर खूप विश्वास आहे, आणि सांगितलेलं एकही करत नाही. त्यांच्या मनाप्रमाणेच वागतात, त्याला सेवा म्हणत नाही. त्यांच्या मनोगताप्रमाणे वागायचं. आधी वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर होते. शेवटचा सांगतो संपवतो. शेवटच्या कालावधीमध्ये जोग महाराज आजारी पडले, आणि आजारी पडल्यानंतर जोग महाराज म्हटले मला आळंदीला जायचं आहे, सोन्या उद्या आपल्याला गाडी बोलवायची, आळंदीला जायचं. बाकी सगळे म्हटले महाराज तुम्ही एवढे शिकलेले, महाराजांना आजारी आहेत, त्या आळंदीला कुठे डॉक्टर भेटणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही नेऊ नका. हा हा म्हणायचं फक्त. पण जो मामासाहेब होते ना, ते म्हटले जोग महाराज आहेत ते, मला त्यांनी सांगितलंय ना, स्वामीची या मनोभावा न चुके जे ह्याची परमशा. त्यांनी जे आपल्याला सांगून ठेवलंय, कसं वागायचं, कसं बोलायचं, काय खायचं, कुठं जायचं, काय करायचं, नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, रागद्वेष करायचं नाही, सगळ्यांशी प्रेमाने वागायचं, हीच त्यांची सेवा आहे. ज्ञानेश्वर झालं, ज्ञानेश्वर माऊली झालं, चाल म्हणायचं. तुका मनी सोंगवाया, तुका मनी सोंगवाया, तुका मनी सोंगवाया,
अनुभवे ते असे हाती कसोटी असे हाती कारणया अनुभवे कारणया अनुभवे कसोटी आसे हाते कसोटी आसे हाते सत्यभूती भगवंत हा